आज 80वा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव आपले आधारस्तंभ संस्थापक आहेत आणि आजही ते आमच्या सोबत आपल्या सर्वांच्या सोबत आहेत असं घरातून आपण नेहमी काम करतो. बाबा आढावांच्या मुळे आज आपण इथं सर्व जमायला आपल्याला तो छोटासा प्रयत्न आपण करतोय आणि बाबांच्यामुळे आपण या ठिकाणी आज जमलो. आज जर या ठिकाणी आपण अनाधिकृत असताना अधिकृत कसं झालो हे कुणालाही कल्पना नाही, कुणामुळं झालो हेही माहिती नाही. आज 1993 पासून बाबा आढावांनी आपल्यासाठी पथारी संस्था स्थापन केली आणि त्याची अनेक वर्ष महानगरपालिकेला आम्हाला सर्वे करून आम्हाला ओळखपत्र मिळवत 95 पासून मागणी करत होती, परंतु हे कधीही झालं नाही. परंतु बाबा आढावांनी जंतर मंतरला 22 दिवस आंदोलन केल्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतली आणि केंद्र शासनाला आदेश देऊन आपल्यासाठी तो पथविक्रेता कायदा अंमलात आणण्यासाठी फक्त पुण्यासाठी महाराष्ट्राची नाही तर देशासाठी तो कायदा आहे अंमलात आणण्याची ताकद बाबांच्या आंदोलनामुळे आपल्याला मिळाली आणि तो सक्षम झाले. त्यामुळे आपण आज पथारी व्यावसायिक संस्थेचे आपण अधिकृत श्रेय समजत आहोत. म्हणून आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि आज आपल्यासोबत आपले संस्थापक बाबा आढाव आपल्यासोबत आहे असं समजून आज या बोर्डाचं आपलं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, दुपारपासून चालू आहे पाऊस, परंतु आमच्या बद्दल काही पावसात भिजत आले. त्यामुळं या पावसामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु पावसामुळं दिवसभर तुम्ही परिश्रम घेतलं आणि पावसामुळे आपल्याला थोडा उशीर झालेला आहे. अनेक गोष्टी ज्या आपल्याला घडच्या संघटनेचा कायदा असेल त्या कायद्याबाबत किंवा आपण पुढं कसं चालायचं, कुठल्या दिशेनं जायचं, तर आपला सरळ मार्गी हा बाबांनी शिकवलेला मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला संघटना चालवली. आज काही जणांनी बघते आमच्या वर्गीस्थानी व्हिडिओ दाखवला. अधिकृत असू द्या अनधिकृत व्यावसायिक असू द्या, त्यांना जर तुम्ही या ठिकाणी दादागिरी करून खंडणी मागणारे जर असतील, तुम्हाला पण या ठिकाणी कसंही घडत असेल ना, संघटना दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. कोणालाही त्रास झाला तर मला फोन करा. या ठिकाणी दादागिरी वसुली चालत असेल, कुणी दादागिरी कायदा सर्वांसाठी आहे. बाबा आढावांनी आपल्यासाठी कायदा केला आहे आणि आपल्याला जगण्याचा एक अधिकार म्हणून बाबांनी आपल्याला प्रमाणपत्र लायसन आपल्याला मिळवून गेले. त्या अधिकाराखाली आपण संविधानाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. कार्यकर्त्यांनाही सांगतोय, संघटनेच्या नावाखाली सुद्धा जर आपला एखादा कार्यकर्ता तुमच्याकडे 500,000 मागायला आला त्यावेळेस मला फोन करा. फक्त आपण संघटनेची वार्षिक वर्गणी पावती या वर्षातून एकदाच वाढायची. त्या विपरीत जर पण आपले कार्यकर्ते सुद्धा संघटनेच्या नावाखाली वसुली करत असतील तरी मला तुम्ही कुणीही फोन करू शकता. त्यासाठी आपल्याला ते बाबांचे विचार जे आहेत आजपर्यंत आपण त्यांच्या तालमी शिकलेलो आहे, त्या बाबांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण आपली संस्था संघटना सरळ मार्गे चालवायची. मी तुम्हाला एवढं सांगतो, अजून या ठिकाणी आपण नंतर मिटिंग घेणार बोलणार आहोत. याची भरपूर माहिती आहे आपल्याला, पण आपण वेळ आपल्याकडं नाही. आता सध्या उद्घाटन करण्यासाठीच आपण 2 तास लेट झालेलो आहोत आणि आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम यशस्वी आपण पार पडला. त्यामुळे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शाबासकी. या ठिकाणी आपल्या विधी सल्लागार वकील मॅडम साहेब या ठिकाणी वाढदिवस आहे, परंतु आज स्वातंत्र्य दिनात जे पारतंत्र्यात गेलेत त्यांना आपण सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. यासाठी आपण त्यांचं स्वागत करूया. आज या ठिकाणी पथारी व्यावसायिक संस्था महाराष्ट्र राज्य गणपती चौक विमाननगर या ठिकाणी शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालेलं आहे. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहनजी चिंचकर साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सल्लागार ॲडव्होकेट सुषमा यादव मॅडम, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ओंकार मोरे साहेब या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले. त्याचबरोबर विमाननगर भागातील सर्व व्यावसायिक अधिकृत व्यावसायिक या ठिकाणी सर्वजण वर्गीस मॅडम, बडदे
पडदे मॅडम, सर्वच या ठिकाणी वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं विमाननगर शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी आल्याबद्दल आभार. आणि सर्व व्यावसायिक अधिकृत व्यावसायिक या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले आणि सर्वजण असंच मोठ्या संख्येने उपस्थित राहा. प्रत्येक जे संकट आपल्यावर येणार आहे त्याच्यासाठी लढण्यासाठी आपण सगळे एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करतो, यापुढे देखील जे काही अडचणी आपल्याला येणार आहे आपण याच पद्धतीने पुणे महानगरपालिकेवर जसं आपण अध्यक्ष असतील, उपमहापौर असतील, महापौर असतील, आपण त्यांना भिडलो. एकदा जे पी आय आपल्याला त्रास देत होते पोलीस स्टेशनचे, त्यांना आपण भिडलो, नडलो. याच पद्धतीने आपण एकत्रित राहूया आणि पुढच्या संकटावर मात करूया एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष मोहनजी जिंचकर यांचा सत्कार, शाखेचे उपाध्यक्ष आणि सुधाकरजी रुपटक्के आणि सावंतसाहेब सत्कार करतील, त्यांना विनंती करतो. तुम्ही या साईडला जा. उचला, उचला. फोटो बी घ्या. सगळेच या, सगळेच महत्त्वाचे आहेत आम्हाला.